अब जैसे योगा आई हूँ, मुझे 15-20 डेज हो गए योगा आकर, तो अभी इतना फ्रेश लगता है और इतना पॉजिटिव फील होता है। तो अभी एक दिन नहीं आई तो इतना चिड़चिड़, मतलब जैसे पूरा नेगेटिव माइंड हो जाता है वापस। तो एक योगा आने से एकदम पॉजिटिव फील होता है। शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगा परिणामकारक ठरू शकतो हे वारंवार सिद्ध झालं आहे. याचाच प्रत्यय जालन्यातील सामान्य गृहिणी असलेल्या गीता कोल्हे यांना आलाय. 2006 मध्ये त्या प्रचंड नैराश्य आणि लठ्ठपणा या समस्याने ग्रासलेल्या होत्या. मात्र योगाने त्यांचे संपूर्ण जीवनच बदलून टाकले. त्यांच्या जीवनात झालेल्या आमूलाग्र बदलाने त्यांना इतर महिलांना देखील योगासोबत जोडण्याची प्रेरणा दिली. आत्तापर्यंत त्यांनी तब्बल 500 महिलांना योगा शिकवलाय. या महिलांच्या जीवनामध्ये देखील योगामुळे आमूलाग्र बदल झालाय. पाहूयात. योगामुळे माझ्या आयुष्यात जो बदल झालाय तो प्रत्येकाने तो स्वतःमध्ये अनुभव करून तो बदल अनुभवावा. कारण 2006 मध्ये मला थोडं फिजिकल आणि मेंटल प्रॉब्लेम झाले होते. तर त्या प्रॉब्लेममधून बाहेर येण्यासाठी मला जो संघर्ष करावा लागला आणि त्यातून मी जे समाधान, जो आनंद आज मिळवते, तर तो प्रत्येकाने अनुभवायलाच पाहिजे असं मला वाटतं. 2006 ते 2008 मला बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागलं. तर त्यातून बाहेर पडण्यासाठी मी जे नैराश्यातून आणि काही माझे फिजिकल प्रॉब्लेम आले होते, महिलांचे जे प्रॉब्लेम्स असतात, अनियमित मासिक पाळी आणि लठ्ठपणा, त्याच्यातून मी बाहेर येण्यासाठी योगाचा आधार घेतला. तर योगाची सुरुवात माझी ही योगगुरू रामदेव बाबा, तर त्यांच्याकडून मी प्रेरणा घेतली आहे. त्यांचं जे योग सेशन राहायचं सकाळी, ते बघून मी योगा करायची. आणि मला वाचनाची आवड असल्यामुळे मी बरेच मासिक वृत्तपत्र वाचून त्याच्यातून योगाद्वारे आपण आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य कसं टिकू शकतो किंवा नैराश्यातून बाहेर काढू शकतो, तर त्यातून मी योगाकडे वळाले. मग ज्यावेळेस मी छत्रपती संभाजीनगरला गेले, तर तिथे मला योगाचे कोर्सेस आहेत हे माहिती झालं आणि मी तिथे योग शिक्षिका, डायटिशियन आणि निसर्गोपचार तज्ज्ञ हे 5 वर्षाचे मी कोर्सेस केले. आता माझं MA योगा चालू आहे, योगामध्येच पोस्ट ग्रॅज्युएशन. आणि योगाचा खूप माझ्या जीवनात अविभाज्य, म्हणजे एवढा फरक पडला मला, इतका त्याने माझं जीवन पूर्णपणे बदलवून टाकलं. त्यामुळे मी दररोज उठलं की प्रे करते देवाला की मला या ट्रॅकवर जे आणलं ते काही माझं पूर्वजन्मीचं पुण्य असेल, म्हणून मी ह्या ट्रॅकवर आले. असंच योगाचं कार्य माझं सतत घडत राहो, अशीच मी ईश्वराला, प्रकृतीला प्रार्थना करत असते. आणि आज माझ्या माध्यमातून 7 वर्ष झालेत क्लास चालू होऊन, त्या माध्यमातून ज्या महिलांना जो फरक पडलाय की त्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी जो त्यांना आधार बनला योगाचा, तर त्या मला दररोज म्हणतात, मॅडम तुमच्यामुळे मला अशा प्रॉब्लेममधून मी बाहेर आले. माझं आज जे हे फिजिकल मेंटल प्रॉब्लेम होते, तर त्यातून मी बाहेर येऊन, घरातले सगळे मला म्हणतात की नाही, तू योगाला जायला लागल्यापासून तुझा दवाखाना बंद झाला, तू दररोज योगाला जात जा. आणि ती जी पावती त्यांची, तेच माझ्यासाठी खूप मोठी माझी कमाई आहे असं मला वाटतं. कधी काळी स्वतःच पेशंट असलेल्या गीता कोल्हे यांनी आतापर्यंत तब्बल 500 महिलांना रोगमुक्त केलंय. सध्या देखील त्यांचं योगाचं हे कार्य अविरतपणे चालू आहे. ज्या महिला त्यांच्याकडे योगा शिकायला येतात त्यांच्या जीवनामध्ये देखील आमूलाग्र बदल झाल्याचं पाहायला मिळतंय. नारायण काळे, न्यूज 18 मराठी, जालना.